जयशिवला उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, सत्यशील दादा शेळकर, मोहित डवाले, संभाजीराजे तांबे, विशालभाऊ चव्हाण, गुलाबशेठ तारके, विशालभाऊ बनकर, बाजीराव ढोले, नीताताई आलार, मावलेताई, अर्चनाताई भुजबळ, शोभाताई शिंदे, सुरेखाताई मुंडे, आपण सगळे मान्यवर. खरं तर वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. जितू शेठ असतील, आदिनाथ भाऊ असतील, एकदा सत्यशील दादांनी धारेवाडीच्या संदर्भात शब्द दिला म्हटल्यानंतर वेगळं खरं तर तुम्हाला कन्व्हिन्स करणं मतदानासाठी यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही सगळी घरातली माणसं आहे. आज संघर्षाचा काळ आहे, तुम्ही सगळे बघताय. म्हणजे मगाशी सुद्धा इतक्या उत्साहाने तुम्ही सगळ्यांनी खरं तर स्वागताची तयारी केली, पण अडचण कशी झाली, मला मगाशी पत्रकार बांधवांनी हा प्रश्न विचारला की काल महायुतीच्या उमेदवारांचा दौरा झाला, आज आपला दौरा, पण आपल्या दौऱ्यामध्ये निवडणूक आयोग फारच काटेकोरपणे डोळ्यात ते घेऊन त्याचं काम आहे, त्याविषयी बोलत नाही. पण कालच्या तुलनेत आज फारच जास्त लक्ष ठेवून ही गोष्ट होते आणि त्यामुळे कदाचित कधी कधी गावच्या प्रेमानं जे काही केलेलं असतं, गावाने जे काही केलेलं असतं, ते जर एखाद्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे नजर चुकी नका होईना, पण ते जर उमेदवाराच्या खर्चात पकडलं जायला लागलं तर फार मोठी अडचण होऊ शकते. यामध्ये अनेक नियमांची जे काही आपल्याला जे पालन करावं लागेल ते आपण केलं असलं पाहिजे. म्हणजे कालही आपला उमेदवारी अर्ज बाद ठरवण्याचा जो काही प्रयत्न करण्यात आला, हा प्रयत्न जर आपण बघितला तर आपल्याला तळवरून ताळवात ओळखता येतो. त्या पद्धतीनं विरोधकांचा अशा पद्धतीनं रडीचा डाव खेळण्याचा हा वारंवार प्रयत्न आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केंद्रातलं मोदी सरकार जाणारी काळ्या दगडावरची रेष. कारण सर्वसामान्य देशातल्या शेतकऱ्यांना हा निर्णय घेतलाय की काही झालं, शेतकऱ्याचं भलं करायचं असेल तर केंद्रातलं हे सरकार घालवण्याशिवाय पर्याय नाही. आणि असं असताना शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी फिरताना ही गोष्ट स्पष्टपणे जाणवते की सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली. गावागावात गेलं तर गाव पुढारी सांगतात, सर्वसामान्य तरुण सांगतो, ज्येष्ठ नागरिक सांगतो, माता भगिनी सांगतात, 75%, 80%, 85% आम्ही तुम्हालाच मतदान देणार. हे जेव्हा मायबाप जनता सांगते तेव्हा प्रामाणिकपणे हा शब्द देण्यासाठी आलोय. इथून मागच्या काळात जर काही कमी जास्त राहून गेलं असेल तर येणाऱ्या भविष्यकाळात त्याची 100% दुरुस्ती करेल. कारण तुम्ही माझ्या घरातली माणसं, घरातल्या माणसाची दिलखुलासपणे दावा बोलायला काय हरकत. काय राहून गेलं असेल तर त्याची दुरुस्ती करेल, जे चांगलं केलं असेल ते आणखी चांगलं करेल. पण हे सगळं होत असताना जसं लहान लेकराला आईबापानं खांद्यावर उचलून घेतलं तर ते मोठं दिसतंय, त्याच पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यावा. तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भक्कमपणे साथ देण्यासाठी हा शिवजन्मभूमीचा एक साधा मावळा संसदेत छावा बनून गरजत राहील हा तुम्हाला शब्द देतो. आणि हे होत असताना जसं दादांनी सांगितलंय, आता बाहेर पडायला लागत, तालुक्यात सगळ्या ठिकाणी जावं लागेल, सगळ्यांना सांगावं लागेल का आता चिन्ह बदलले, आता चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि आता पवार साहेबांना मतदान करायचं म्हणजे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करायचं. ही गोष्ट आपल्याला सांगावी लागेल. विशेषतः माझ्या माता भगिनींनी ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण खूप ठिकाणी माझ्या माता भगिनींना हेच सांगितलं तर गेल्या वेळी घड्याळाला दिलं होतं अमोल कोल्हेंना निवडून देताना, म्हणजे अमोल कोल्हेंनाच मत द्यायचं असेल तर घड्याळाला द्यायचं. हे साफ खोटं आहे. आता जर पवार साहेबांना साथ द्यायची असेल, अमोल कोल्हेंना मत द्यायचं असेल तर ते तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबायचा. हा संदेश तुमच्या माध्यमातून तालुक्यातल्या जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोहोचूया एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आपण सन्मान करत आहात. त्यांच्या सर्वांना विनंती करतो त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम केलं. लोकांचा आवडता विषय बैलगाडा शर्यत ही आपण चालू केली. रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागला. असंख्य असे प्रश्न आहेत की ते आपण आल्यानंतर मार्गी लागले आणि ते मार्गी लागत असताना खरं तर सर्व शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा अतिशय लोकप्रिय असा खासदार म्हणून खरं तर लोकांनी आपल्याला या पूर्वी मागच्या निवडणुकीमध्ये निवडून दिलं आणि
हाच कल आपल्या पुढे राहणार ही या ठिकाणी या निमित्तानं बोलली होतो. दालेवाडीकर हवेली ग्रामस्थ यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. आपल्या सोबत खांदा लावून या ठिकाणी अतिशय प्रचारामध्ये आम्ही सहभागी आहोत. या पुढे होणार आहोत. या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपले मनपूर्वक या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो. आणि तिचा सन्माननीय ग्रामस्थांच्या आग्रह खातर या निमित्तानं काही दिसणार आपण त्या गावची सुगंधी आहे. त्या ठिकाणी प्रचार करत यायला मला 12:30 वाजले होते. तरी पण सगळी लोक बसून होती खासदार साहेबांच्या प्रेमापोटी. म्हणून मी माझ्या वतीने आणि जुन्नर तालुका शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दादांच्या या गावचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर सर्व मंडळी या ठिकाणी प्रभाग कोणत्याही कामसू प्रचारामध्ये हिरिरीने सहभागी होत असतात. दादांच्या शब्द श्री सावंत बाबू या ठिकाणी आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि खासदार साहेब आपणही अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहात. आपणास मनपूर्वक या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि या निमित्तानं आमच्या मार्गदर्शक श्रीमती मोहन सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेळकर या निमित्तानं आपल्या बरोबर या ठिकाणी व्यक्त करते. आज आपल्या दालेवाडी गावामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्हे आपला आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला. आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं सहर्ष स्वागत केलं. त्याच्याबरोबर आलेले बाजीराव शेटोले असतील, त्याच्याबरोबर आपले जिल्हा परिषद सदस्य गुलाब शेठ असतील, त्याचबरोबर अध्यक्ष तुषारभाऊ थोरात आणि सर्वच मंडळी, ग्रामस्थांचा सरपंच प्रभू शेठ, मयूर, त्याचबरोबर आपला कैलास, सगळे अनिकेत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सगळे ज्येष्ठ मंडळी, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि तुमच्या वतीनं मी जास्त काही बोलत नाही, खासदार साहेबांना बोलायला देतो. पण बघू शकता सगळ्यांच्या वतीनं शब्द देतो खासदार साहेब तुम्ही काळजी करू नका. जास्तीत जास्त म्हणजे 100% मतदान या दालेवाडी गावचं तुम्हाला या ठिकाणी करून द्यायची जबाबदारी आमची सगळ्या ग्रामस्थ मंडळींची राहील. नुसतं फक्त दालेवाडीच नाही तर परिसरातील सगळ्या गावाची पंचक्रोश येतील आणि सगळं तुकाराम होता जिथं जिथं सगळे मंडळी पाहुणे रावळे असतील तिकडे सगळ्यांना आपल्याला जायला लागेल, बाहेर पडायला लागेल आणि जास्तीत जास्त मतदान करून आपल्याला घ्यावं लागेल असा शब्द या निमित्ताने देतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.